नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण खूपच कमी वेळात बनणारी आपली शेवयाची खीर बनवणार आहोत। खूपच छान अशी टेस्टी आणि खूपच कमी वेळात। तर ती कशी बनवायची ती बघून घेऊ। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण दूध गरम करायला ठेवूया। दूध गरम होते तोपर्यंत आपण सर्व ड्रायफ्रूट आहेत ते आपण कट करून घ्यायचे बारीक बारीक। पिस्ता, काजू, बदाम, चारोळी घेतले, वेलची पावडर आहे। तसे सर्व आपण बारीक बारीक आधी कट करून घेऊ। जास्त बारीक सुद्धा तुकडे करायचे नाही, एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे। तर छान असे आपण ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत। एका ताटात शेवई सुद्धा काढून घेऊ। शेवई छान अशी भाजलेलीच आहे ऑलरेडी, तिला आपण थोडीशी बारीक करून घेऊ अजून। तर छान अशी बारीक करून घेतलेली आहे। तर आता आपण बनवायला घेऊया। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम कढई घेतली। कढईमध्ये आपण तूप टाकून घेणार आहे 2 ते 3 चमचे आणि त्याच तुपामध्ये आपण जी ड्रायफ्रूट कट करून ठेवले होते ते थोडे भाजून घेऊ। छान असे गवळे गवळे भाजून घ्यायचे, त्याच्यामुळे खीर छान लागते शेवयाची। आणि आता ड्रायफ्रूट वेगळे करून घेऊ। छान भाजलेले आहेत आणि त्यातच शेवई टाकून घेऊ। शेवई भाजलेलीच असते पण थोडीशी आपण अजून भाजून घेऊ तुपात 2 मिनिटं। तर छान अशी शेवई भाजून घ्यायची आणि जास्त भुका नाही करायचा, कारण ती शिजल्यावर अशी पण पातळ आणि भाजलेलीच असते ऑलरेडी, म्हणून काय आपल्याला तिला जास्त भाजायची नाही आहे। थोडीशी 2 मिनिटं फक्त गरम करून घ्यायची। तर छान अशी भाजून रेडी झालेली आहे आणि दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं। आता दूध टाकून घेऊ। तो दुधाची साय सुद्धा टाकून घ्यायची। आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, सर्व टाकून घेणार आहे। आता छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ। छान असे मिक्स झालेली आहे। आता आपण त्याच्यात जी ड्रायफ्रूट आपण फ्राय करून ठेवले होते तुपामध्ये ते टाकून घ्यायचे। ह्या खीरमध्ये चारोळी खूप छान लागते। आता आपण साखर टाकणार आहे। तर जसं आपल्याला गोड हवं तर त्याच्या हिशोबाने आपण साखर टाकायची। मी 4 चमचे साखर टाकलेली आहे। सर्व ड्रायफ्रूट टाकून घेऊ आणि छान 1 ते 2 उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत सतत असं हलवत राहायचं। तर छान अशी खळखळीत उकळी आलेली आहे। तर आपली शेवयाची खीर शिजायला जास्त उशीर लागत नाही। त्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेऊ। आता छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ, कारण आत्ता तुम्हाला पातळ दिसते पण ती थंड झाल्यावर एकदम घट्ट होते। तर छान अशी 1 उकळी आलेली आहे। तर आपली खीर रेडी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहे, कारण ही खीर थंड झाल्यावर अजून घट्ट होते, म्हणून आता आपण जास्त शिजवायची नाही तिला। तर छान अशी आपली खीर रेडी झाली शेवयाची, बघू शकता। तिला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर झटकीपट आपली शेवयाची खीर आपण नैवेद्यासाठी रेडी केलेली आहे। कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।